अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुझन्ति तेषां उपशमो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांच्या आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या प्रसंगी बागुल परिवारामधून निघून गेलेले स्मृतिशेष किरण बागुल यांचा जलदान विधी आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। अत्यंत अल्प वयामध्ये किरण बागुल परिवाराला निघून गेले। त्यांचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी आपण भगवंताने सांगितलेल्या मंगलमय उपदेशाचा पाठ या ठिकाणी केलेला आहे। या निमित्ताने आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी थोडक्यामध्ये धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या प्रसंगी खरं तर हा जो प्रसंग आहे तर असा प्रसंग म्हणजे येईल असं कधीही वाटलं नव्हतं। अनेक वेळा बागुल सरांसोबत चर्चा झाली की गावाला जायचं आहे, धम्मदेशना बंदी जी आमच्या गावामध्ये आम्हाला ठेवायची आहे आणि वेळ थोडा कमी असल्यामुळे थोडी धावपळ असल्यामुळे आमचंही जमलं नाही। आणि बघा योगायोगाने धम्मदेशना देण्यासाठी आलो, परंतु किरण आपल्यामध्ये उपलब्ध नाही। 2-3 वेळ त्याच्यासोबत चर्चा झाली, भेट झाली, तर स्वभावाने अत्यंत चांगला होता, तो मनमिळाऊ होता। आणि कधी कधी जीवनामध्ये बघा असे प्रसंग येतात, मला जेव्हा फोन आला तर म्हणजे एकदम आश्चर्य वाटलं, कारण कधीही अशी घटना घडेल किंवा असं होऊ शकते असं मनी ध्यानी सुद्धा नव्हतं आणि स्वप्नामध्ये सुद्धा अशा प्रकारचा विचार म्हणजे केला नाही। अगदी ज्या रात्री बागुल सर पल्ले त्यांनाही तिथे लागलं आणि अगदी दुसऱ्याच दिवशी बघा ही अशा प्रकारची घटना म्हणजे घडलेली आहे। तर कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग येतात की जे प्रसंग आपण कधीही आपल्या मनामध्ये त्या प्रसंगाचा विचार सुद्धा करू शकत नाही। त्या प्रसंगाच्या बाबतीमध्ये आपण कधीही चिंतन मनन सुद्धा करू शकत नाही। म्हणजे संकट कधी केव्हा कुठे कशा प्रकारचं उत्पन्न होईल हे आपण सांगू शकत नाही बघा। आणि त्यामुळे हे प्रसंग बघा आपल्या जीवनामध्ये नेहमीच येत असतात। केवळ आज बागुल परिवारावरती हा प्रसंग आला, म्हणजे संसारामध्ये असे असंख्य परिवार असतात, असंख्य लोक असतात की ज्यांच्या जीवनामध्ये बघा अशा प्रकारचे प्रसंग येत असतात। कधी कधी आपल्याला असं वाटतं की आम्ही तर खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगतो, आमच्या जीवनामध्ये जर कधीही आम्ही अकुशल कर्म करत नाही, वाईट कर्म करत नाही, पाप कर्म करत नाही, म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारचं आम्ही जीवन जगतो, आणि तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग का येतात असा एक प्रश्न साहजिकच आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो। परंतु भगवंत असे म्हणतात की कधी केव्हा कुठे काय मनुष्याच्या जीवनामध्ये कोणता प्रसंग येईल हे आपण काही बघा सांगू शकत नाही। मनुष्याचं जीवन हे क्षणभंगुर आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। म्हणजे कधी केव्हा कुठे काय होईल याची बिलकुल शाश्वती आपल्याला पाहायला मिळत नाही, राहत नाही। चालता बोलता मनुष्य संसारामधून निघून जातो बघा। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या मनुष्य जीवनाला
अनिश्चित भगवंताने म्हटलेलं आहे. निश्चित नाही, आपलं जीवन बिलकुल निश्चित नाही आहे. आज जरी आपण इथे आहोत, आज आपण धष्टपुष्ट आहोत, आज अत्यंत सुखपूर्वक आपण आहोत, उद्या आपल्या जीवनामध्ये काय प्रसंग घडेल याची बिलकुल शाश्वती बघा आपल्याला होत नाही. कारण हे जीवन असंच आहे. भगवंत असे म्हणतात की प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जात असतो, अगदी फार कमी वय होतं आणि फार कमी वयामध्ये म्हणजे खरं तर खऱ्या अर्थाने जीवनाला सुरुवात सुद्धा केली नव्हती आणि अशा अत्यंत अल्प आयुष्य किरणला लाभलं आणि या अल्प आयुष्यामध्ये बघा ते मृत्यूला प्राप्त झाले. भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये चांगले लोक येणं, चांगले लोक मिळणं सुद्धा अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे. कारण जीवनामध्ये या संसारामध्ये राहत असताना जे काय आपले नातेसंबंध असतात, तर ते नातेसंबंध अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये असे असंख्य लोक अशा प्रकारच्या बघा दुःखाला प्राप्त होत असतात आणि त्यामुळे कधी कधी आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी आपण चुकीच्या करत असतो किंवा काही गोष्टी आपल्याकडून नकळतपणे घडत असतात. कधी कधी त्याचेही परिणाम आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगावे लागत असतात. परंतु हे जीवन अनिश्चित आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. निमित्त मात्र काही घटना आपल्या जीवनामध्ये घडत असतात आणि निमित्त मात्र त्या घटना आपल्या जीवनामध्ये अनंत असीम असं दुःख देऊन आपल्याला बघा जात असतात. बौद्ध साहित्यांचा आपण जर दाखला गेला तर अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे बघा पाहायला मिळत असतात. किसा गौतमीचं उदाहरण बघा आपण पाहतो, पटाचाराचं उदाहरण आपण बघतो, इव्हन बोधिसत्वाच्या जीवनातलं उदाहरण सुद्धा आपण बघू शकतो. बोधिसत्वाचा जन्म झाल्यानंतर अगदी 7 दिवसानंतर बोधिसत्वाची माता म्हणजे सिद्धार्थ बोधिसत्वाची माता अगदी मृत्यूला प्राप्त होते. अलीकडच्या काळामध्ये आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घेतो. बाबासाहेबांचा जन्म झाल्यानंतर अगदी 7 वर्षानंतर बाबासाहेबांची माता सुद्धा मृत्यूला प्राप्त होत असते. म्हणजे निसर्गामध्ये ह्या सर्व प्रकारच्या काही घटना असतात, ह्या घडत असतात. जसं निसर्गामध्ये भगवंताने काही उपमा दिल्या, काही उदाहरण दिले. भगवंत असे म्हणतात की आंब्याला ज्याप्रमाणे बहर येतो, मोहोर येतो आणि आंब्याला झाडाला आलेला मोहोर हा कधी कधी पावसामुळे पडतो, कधी कधी हवेमुळे पडतो, कधी कधी मनुष्य त्याला पाडण्याचा प्रयत्न करतो. कधी छोटे छोटे कैरीसारखे आंबे होतात, कधी थोडे मोठे होतात, कच्चे होतात, उन्हामुळे पडतात आणि काही क्वचित असे आंबे असतात की ते झाडाला पिकताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मनुष्याच्या जीवनाच्या संदर्भामध्ये सुद्धा भगवंताने अशी उपमा दिली बघा. भगवंत असे म्हणते की कधी कधी मातेच्या गर्भामध्ये बघा बाळ मृत्यूला प्राप्त होतात, कधी कधी गर्भाच्या बाहेर आल्यानंतर बाळ मृत्यूला प्राप्त होते. कधी 1 महिन्याचं होते, 6 महिन्याचं होते, वर्षभराचं होते, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष आणि कधी कधी बघा 100 वर्षापर्यंत सुद्धा मनुष्याचं जीवन मनुष्य जगत असतो. म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे. जेवढं काही आपल्याला आयुष्य म्हणजे प्राप्त झालेलं असतं, तर तेवढं आयुष्य आपल्याला मिळत असते. जेवढे काही आपले कर्म असतात, त्या कर्माला अनुसरून आपल्याला ते आयुष्य म्हणजे प्राप्त होत असते. आपण वरवर करणे हा विचार करतो किंवा वरकरणी आपण पाहतो की फार अल्प आयुष्य होतं, या अल्प आयुष्यामध्ये आपल्याला हा सोडून गेला. परंतु निसर्गाच्या नियमाला अनुसरून जेवढं काही आपल्याला आयुष्य म्हणजे प्राप्त झालेलं असतं, तर ते एवढंच आयुष्य आपण बघा जीवन जगत असतो. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आयुष्य असतं, तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण कशा प्रकारचे कर्म करतो, कशा प्रकारचं जीवन जगतो, याला सुद्धा विशेष बघा महत्व आहे. आणि त्यामुळे फार अल्प आयुष्यामध्ये किरण आपल्यामधून बघा निघून गेला आणि त्यामुळे त्यांच्या स्मृती आपल्यामध्ये सदा सर्व काळ ह्या जागृत राहणार आहेत. आता अतिवस दुःख होते, कारण भगवंत असे म्हणतात की जसं जन्म घेणं हे दुःख आहे, दुःखाचे कारण सांगताना भगवंत असे म्हणतात की जन्म घेणे हे दुःख आहे, म्हातारपण सुद्धा दुःख आहे, एखादा छोटा मोठा आपल्याला आजार होत असतो ते सुद्धा दुःख आहे, आपला जो प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जात असतो ते सुद्धा बघा दुःखकारच आहे. कारण आपलं ज्यांच्यावरती प्रेम असते, ज्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये आपुलकीची भावना असते, जिव्हाळ्याची भावना असते, तर हे असे आपल्या परिवारातील जेव्हा आपण निघून जात असतात, तर तेव्हा सुद्धा आपल्याला बघा अतिवस दुःख होत असते. अपियोबी दुःख भगवंत असे म्हणतात, अप्रिय व्यक्ती सुद्धा आपल्याला सोडून जात असतो. जसं वियोगाच्या बाबतीमध्ये बोधिसत्वाने अनेक ठिकाणी बघा उपदेश दिलेले आहे. जसं भगवंत असे म्हणते की ज्याप्रमाणे दिवस आहे आणि रात्र आहे,
आहे की नाही? दिवस संपतो, अगदी रात्र सुद्धा संपत असते. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा पक्ष्यांचा थवा असतो, एखाद्या झाडावरती बसतो आणि झाडावरती बसल्यानंतर काही क्षणामध्ये तो वेगळा होत असतो, त्याचा वियोग होत असतो. आकाशामध्ये येणारे जे ढग असतात ते क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि क्षणामध्ये नष्ट होत असतात. अगदी मनुष्यांचा सहवास सुद्धा असाच आहे. मनुष्याचा सहवास कितीही प्रिय असेल, कितीही चांगला असेल, कितीही वाईट असेल, किती दुःखकारक असेल, तरी सुद्धा बघा एकमेकांपासून आपल्याला मृत्यू हा वेगळा करत असतो. आपल्या प्रिय व्यक्तीला मृत्यू वेगळा करत असतो, अप्रिय व्यक्तीला मृत्यू वेगळा करत असतो. कारण हा एक निसर्गाचा नियम आहे. या निसर्गाच्या नियमाला आपण समजून घेतलं पाहिजे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे, हा निसर्गाचा नियम आहे. या निसर्गाच्या नियमाला जर आपण बघा समजून घेतलं, त्याला जाणलं, त्याचं चिंतन मनन केलं आणि आपल्या जीवनाशी त्या मृत्यूला जर आपण निगडित केलं, त्याला समजून घेतलं, आपल्या जीवनाशी त्याची तुलना केली, तर खऱ्या अर्थाने बघा मृत्यूला आपण समजू शकतो. अलीकडच्या काळामध्ये 2-3 वर्षापूर्वी बघा कोरोना आला होता. माणसाला असं कधीच वाटलं नाही की मनुष्य अशा प्रकारचे मृत्यूला प्राप्त होतील. अगदी बघा असंख्य परिवारामध्ये लोक मृत्यूला प्राप्त होत होते. हॉस्पिटलला अगदी चालत बोलत मनुष्य जात होता आणि तिकून त्याची बॉडी बघा आणल्या जात होती. म्हणजे असंख्य लोक या संसारामध्ये मृत्यूला प्राप्त होतात. आणि भगवंत असे म्हणतात की मृत्यूच्या भीतीने जर आपण कसंही जीवन जगण्याचा प्रयत्न केला, मृत्यूच्या भीतीने भगवंत असे म्हणतात की एखादा विचार मनुष्य करेल की मी एखाद्या जंगलामध्ये जाऊन राहतो की जेणेकरून मला मृत्यू येणार नाही, तर जंगलामध्ये सुद्धा आपल्याला मृत्यू येऊ शकतो. एखादा मनुष्य असा विचार करेल एखाद्या डोंगर कपारीमध्ये जाऊन मी राहतो जिथे मला मृत्यू येणार नाही, तर भगवंत म्हणतात की तिथे सुद्धा त्याला मृत्यू येऊ शकतो. एखादा मनुष्य असा विचार करेल की समुद्राच्या तळाशी मी जाऊन राहू शकतो. एखादा मनुष्य असा विचार करेल की मी आकाशामध्ये घर करून राहू शकतो. एखादा मनुष्य असा विचार करेल की मी जमिनीच्या म्हणजे आतमध्ये राहू शकतो, जेणेकरून मला मृत्यू येणार नाही. भगवंत असे म्हणतात की तुम्ही आकाशामध्ये राहा, तुम्ही जंगलामध्ये राहा, तुम्ही दऱ्या खोऱ्यांमध्ये राहा, तुम्ही समुद्रामध्ये राहा, तुम्ही आकाशामध्ये राहा, तुम्ही कुठेही राहा, मृत्यू मात्र तुम्हाला काही सोडत नाही. मृत्यू हा नक्कीच आपल्याला आपल्या सोबत असतो. आणि त्यामुळे बघा मनुष्य तर आपल्यामधून निघून जात असतो. आणि त्यामुळे या श्रेष्ठ सत्याला आपण समजून घेण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. जाणारा मनुष्य हा आपण कितीही दुःख केलं, आपण किती योग केला, आपण कितीही आक्रोश केला, तरी सुद्धा मात्र जो जाणारा मनुष्य असतो तो पुन्हा काही परत येत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या जीवनाला आपण खूप चांगल्या प्रकारचं समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खूप चांगल्या प्रकारे या जीवनाला आपण धारण केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. जेवढं काही मिळालेलं आपल्याला जे आयुष्य असतं, तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपल्याला नेहमी चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म करता आले पाहिजे. जर चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, चांगल्या प्रकारचे पुण्यकर्म जर आपण करण्याचा बघा प्रयत्न केला, तर जेवढं काही मिळालेलं आपल्याला आयुष्य असतं, त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण सुखपूर्वक जीवन जगत असतो. आणि त्यामुळे सातत्याने आपण नेहमी बघा कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे, चांगल्या प्रकारचं आपण नेहमी कर्म करण्याचा प्रयत्न करावा. पंचशिलेचं अनुसरण आपल्या जीवनामध्ये आपण सातत्याने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठल्याही प्रकारे माझ्याकडून प्राण्यांची हिंसा होणार नाही, कुठल्याही प्रकारचं चोरीचं कर्म माझ्याकडून होणार नाही, कुठल्याही प्रकारे व्यभिचाराचं कर्म माझ्याकडून होणार नाही, मी कधी खोटं बोलणार नाही, निंदानस्ती करणार नाही, चहाडी चुगली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही आणि कुठल्याही प्रकारे माझ्याकडून नशिली पदार्थाचं सेवन होणार नाही. या 5 शिलाचं अनुसरण बघा आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्ध धम्म आणि संघ हे आपल्या जीवनातील 3 असे रत्न आहे की ज्या रत्नाचं आपण अनुसरण केलं, ज्या रत्नाला आपण जाणलं, समजून घेतलं, तर आपलं संपूर्ण जीवन बघा दुःखातून मुक्त करण्याचा एक मार्ग आपल्याला प्राप्त होत असतो. बौद्ध साहित्याचं मी उदाहरण घेत असताना काही नावं तुम्हाला सांगितले. जसं पटाचाराचं नाव मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे जिच्या जीवनामध्ये अनंत दुःख आलेलं आहे, परंतु ज्यांचं जीवन बुद्ध धम्म संघाच्या मार्गाने जात असतं, तर त्यांच्या जीवनामध्ये उत्पन्न होणारे जे दुःख आहे ते पूर्णपणे नष्ट होते. पटाचार्या नावाची स्त्री बघा बौद्ध साहित्यामध्ये आपण पाहतो, जिचा पती सुद्धा वारतो, जिचे 2ही मुलं सुद्धा वारतात, आई वडील सुद्धा वारतात, बहीण भाऊ सुद्धा वारतात.
आणि वेड्यासारखी बघा श्रावस्तीमध्ये ती जीवन जगत असते. भगवंताला जेव्हा भगवंताची देशना जेव्हा श्रावस्तीमध्ये होते, कधी कधी मनुष्याची स्मृती, थोडंफार पुण्यकर्म असतं, थोडंसं कुशल कर्म असते, आणि त्या कुशल कर्मामुळे मनुष्य कितीही दुःखामध्ये असेल तर थोडी स्मृती बघा जागरूक होते, आणि ती भगवंताकडे जात असताना ती नग्न असते असं म्हटलंय साहित्यामध्ये, असा उल्लेख आहे. आणि जेव्हा ती भगवंताकडे जाते लोक रोखतात तिला की जाऊ नको, पण भगवंत महाकारुणिक असतात, भगवंत महान करुणावान असतात. भगवंत म्हणतात की तिला येऊ द्या, आणि ती भगवंताकडे येते बघा. आपली जी करुण कहाणी आहे जीवनामध्ये, तिच्या असणारं जे दुःख आहे ते सर्वच्या सर्व दुःख ती भगवंताला सांगते बघा, आणि भगवंत तिला उपदेश करतात. आणि अशा प्रकारे जिच्या जीवनामध्ये अगदी लागोपाठ पती सुद्धा वारत असतो, दोन मुलं सुद्धा वारतात, माता पिता सुद्धा वारतात, बहीण भाऊ सुद्धा वारतात. म्हणजे आपण कल्पना जरी केली असेल की एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये जर एवढं दुःख आलं, एवढे मृत्यू आले, तर त्या मनुष्याच्या जीवनाची मनाची काय हाल होईल, त्या मानसिकता त्याची काय होईल. आणि तशाही अवस्थेमध्ये जेव्हा ती बुद्ध धम्म संघाला शरण जाते बघा, तर तिच्या जीवनातील सर्व प्रकारचं दुःख हे नष्ट होत असते. आणि त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखाला जर नष्ट करायचं झालं तर तीन रत्नाचं अनुसरण आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. किसा गौतमीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण नेहमी ऐकतो बघा, एकुलतं एक बाळ तिचं असते, आणि एकुलत्या एक बाळामुळे तिच्या जीवनामध्ये सुख येत असते, आणि ते सुख अगदी काही क्षणभंगूर काही दिवसापुरता राहते. गार्डन मध्ये बाळ खेळताना त्याला साप चावतो आणि तो मृत्यूला प्राप्त होत असतो. जेव्हा बाळ मृत्यूला प्राप्त होते तर तिचा विश्वास बसत नाही की माझं बाळ मृत्यूला प्राप्त झालं. जसं किरणच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की तो आपल्यामध्ये आहे, किंवा जेव्हा आपल्या कानावरती ती घटना पडली किंवा ऐकली आपण, तर बिलकुल असा विश्वास नाही बसला. मला स्वतःला सुद्धा विश्वास बसला नाही, कारण त्याची तब्येत बरी नव्हती, एवढं फक्त ऐकलं होतं. हॉस्पिटलला तो ऍडमिट आहे एवढं ऐकलं होतं, परंतु तो डायरेक्ट अचानक म्हणजे निघून गेला. हे जेव्हा शब्द माझ्या कानावर पडले तेव्हा मला स्वतःला सुद्धा विश्वास बसला नाही. मित्र म्हटलं आताच दवाखान्यामध्ये आणलं होतं, आताच त्याची ट्रीटमेंट चालू होती. म्हणजे कधी कधी काही काही गोष्टी जेव्हा आपण ऐकतो तर आपल्या कानावरती विश्वास बसत नाही, त्या शब्दावरती आपला विश्वास बसत नाही. आणि किसा गौतमीला सुद्धा आपलं बाळ मृत्यूला प्राप्त झालं हे जेव्हा तिला लोक सांगू लागले तर या शब्दावर तिचा बिलकुल विश्वास बसत नव्हता. ती सांगत होती की माझं बाळ झोपलं आहे, तो गाढ झोपलेला आहे, तो काही मृत्यूला प्राप्त झाला नाही. अगदी सकाळपासून दुपारपर्यंत जेव्हा वेळ होते, सुज्ञ लोक तिला सांगतात की किसा तुझं बाळ आता मृत्यूला प्राप्त झालेला आहे, त्याला शेवटचा निरोप दिला पाहिजे, परंतु ती काही ऐकत नाही. आणि शेवटी एक सज्जन व्यक्ती असतो, कारण ती म्हणते माझ्या बाळाला जिवंत करा, जो कोणी माझ्या बाळाला जिवंत करेल त्याला मी अशा अशा प्रकारचं बक्षीस देईल, कोणी माझ्या बाळाला जिवंत करेल तर माझं दुःख हलकं होईल. अशा प्रकारे अनेक लोकांना बघा ती विनंती करते. काही लोक सुज्ञ असतात, काही लोक जाणकार असतात, आणि ते लोक म्हणतात की किसा तुझं बाळ जिवंत होऊ शकते, तुझा श्रावस्तीमध्ये भगवंताला जाऊन तू भेट, आणि भगवंताला जर तू भेटली तर भगवंत तुझ्या बाळाला नक्की जिवंत करतील. एका क्षणामध्ये तिचा उत्साह वाढतो, बाळाला घेते आणि श्रावस्तीमध्ये जात असते. भगवंत भगवंत असतात बघा, मनुष्याच्या मनाची मानसिकता भगवंत जाणतात. त्या क्षणी भगवंताने तिला बिलकुल उपदेश नाही दिला. भगवंत असे म्हणाले किसा तुझ्या बाळाला मी जिवंत करतो, परंतु त्याला काहीतरी औषधी बनावं लागेल, औषधी जर बनवून दिली आपण तर तुझं बाळ नक्की जिवंत होईल. आणि तू शहरामध्ये जा आणि शहरामधून गावामधून थोड्याशा मोहरी घेऊन ये. ती म्हणते लगेच आणते भगवान, आता धावत जाते. असं म्हटल्याबरोबर भगवंत किसा थांब, अशा घरून मोहरी आण की ज्या घरी आतापर्यंत कोणीही मृत्यूला प्राप्त झालेलं नाही. ती म्हणते हो हो भगवान, अशाच घरून मी मोहरी आणते. आणि जेव्हा बघा ती श्रावस्तीमध्ये जाते, श्रावस्तीमध्ये गेल्यानंतर लोकांना मोहरी मागते, आणि आनंदाने ती म्हणते की बघा माझं बाळ भगवंत जिवंत करणार आहे, मला थोड्याशा औषधीसाठी मोहरी लागतात. लोक तिला मोहरी देतात, आणि मोहरी दिल्याबरोबर ती विचारते, तिला आठवते की अरे भगवंत तर असे म्हणाले की ज्या घरामध्ये आतापर्यंत कोणीही वारलं नाही अशा घरून तू मोहरी आण. पुन्हा ती लोकांना विचारते की तुमच्या घरी कोणी वारलं का, तर साहजिकच आहे, लोक सांगतात की हो आमच्या घरी आमचे आजोबा वारले, आमच्या घरी आमचे आई वडील वारले, आमच्या घरी आमचे भाऊ वारले, बहीण वारले. म्हणजे कोणी ना कोणी प्रत्येक घरी वारलेलं असतं. आणि जेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती श्रावस्तीमध्ये फिरते बघा,
असं एकही घर तिला भेटत नाही की ज्या घरी आतापर्यंत कोणी वारलेलं नाही. आपण इथे बसलेले आहात, अशा या आपल्या इथे आपण जेवढे बसलो आहोत या परिवारामध्ये आतापर्यंत कोणीच वारलं नाही असं कोणी आहे का? कोणीही नाही. असं होऊ शकत नाही, कारण या संसारामध्ये असं होऊ शकत नाही. मृत्यू 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 हा शब्द जेव्हा ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या कानावरती तिचा शब्द पडतो, तर तिला आपोआप कळतं की अरे, मृत्यू तर सत्य आहे. मृत्यू तर म्हणजे केवळ माझ्या घरी झाला नाही, केवळ माझा बाळच मृत्यूला प्राप्त झाला नाही, तर प्रत्येकाच्या घरी हा मृत्यू आहे. आणि असं ऐकता ऐकता बघा तिचं मन म्हणजे तिची स्मृती जागरूक होते, तिची प्रज्ञा विकसित होते. जेव्हा ती भगवंताच्या समोर येते, भगवंताला वंदन करते आणि भगवंत म्हणतात की किसा मोहरी आणली का तू? तर ती म्हणते नाही भगवान, मला समजलं. भगवान माझं बाळ मृत्यूला प्राप्त झालं, ही गोष्ट मला समजली भगवान. आणि बघा भगवंत तिला अनित्यवादाचा उपदेश करतात. अनित्यवाद म्हणजे काय? जे जे जन्मास येतं ते ते मृत्यूला प्राप्त होत असते. जे जे उत्पन्न होते ते ते नष्ट होत असते. हा बघा निसर्गाचा नियम आहे. आणि त्यामुळे किसा गौतमीच्या मनातील दुःख भगवंताने नष्ट केलं. पटाचाराच्या जीवनातील दुःख भगवंताने नष्ट केलं. अनंत बघा असे उपासक उपासिका भगवंताच्या काळामध्ये होऊन गेले की ज्यांच्या जीवनामध्ये अनंत दुःख निर्माण झालं, परंतु ते दुःख बघा बुद्ध धम्म संघाचं आचरण केल्यामुळे, अनुसरण केल्यामुळे नष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे आपल्यामधून सुद्धा बागुल परिवारामधून सुद्धा किरण म्हणजे निघून गेले. बागुल परिवार धार्मिक आहे. बुद्ध धम्म संघाच्या प्रती त्यांच्यामध्ये अनंत असीम श्रद्धा आहे. विशेष रूपाने आमचे अरुण बागुल अत्यंत धार्मिक आहेत. बुद्ध धम्म संघाच्या प्रती त्यांच्या चित्तामध्ये अनंत श्रद्धा आहे. भिक्खू संघाची सेवा करण्यामध्ये, भंतीची सेवा करण्यामध्ये ते नेहमी पुढे असतात. आई वडील सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचे नम्र आहे, धार्मिक आहेत. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे ही धार्मिकता मात्या पित्यांमुळे आपल्याला बघा प्राप्त होत असते. निश्चितपणे आपण सुद्धा बुद्ध धम्म संघाचं अनुसरण करावं, आचरण करावं. बुद्ध धम्म संघाला आपण समजून घ्यावं. आणि आपलं जे काही दुःख आहे या दुःखाला नष्ट करण्यासाठी फक्त 3 रत्नाचं आचरण, 3 रत्नाचं अनुसरणच हे आपल्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण असते. आणि त्यामुळे आज या प्रसंगी किरण राजेंद्र बागुल बागुल सर आपल्यामधून निघून गेलेले आहेत. किरणजी आपल्यामधून निघून गेले. तर त्यांचे निसर्गामध्ये विलीन असणारे जे 4 महाभूत आहे, पंचस्कंद आहे, त्यांना सुगती प्राप्त अशा प्रकारची मंगलकामना आपण करूया. त्यांच्या जाण्यामुळे साहजिकच आहे, कारण तरुण वय होतं, तारुण्य होतं. आणि या तारुण्यामध्ये ते परिवारामधून निघून गेले, तर साहजिकच आहे परिवाराला जे दुःख झालं आहे हे संपूर्ण दुःख बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने, त्यांच्या स्वतःच्या कुशल कर्माच्या बलाने हे दुःख पूर्णपणे नष्ट हो अशा प्रकारची मी मंगलकामना करतो, आशीर्वाद भावना व्यक्त करतो आणि ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.